अजिबातही चिकट न होणारी आणि झटपट तयार होणारी ही भेंडीची भाजी दुसऱ्याही दिवशी खायला तितकीच टेस्टी लागते. मग तुम्ही डब्यासाठी करा किंवा घरी जेवायसाठी. आता सर्वात आधी भेंडी धुवून पुसून मी कोरडी करून घेतलेली आहे. आता भेंडीचे आपल्याला मोठे असे काप तयार करायचे आहेत. यापेक्षा फार मोठे करू नका. आता सर्वच भेंडी आपण इथे कट करून घेतलेली आहे. भाजीसाठी लागणारे एक छोटंसं वाटण तयार करू. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ते सर्व साहित्य प्रमाणासहित मिळून जाईल. फक्त खालील त्रिकोणावर क्लिक करायचं. डिटेल रेसिपीही तुम्हाला मिळून जाईल. आता याचं पाणी न टाकता वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि एक सोपी पद्धत सांगते भेंडीची भाजी तयार करायची. तयार केलेलं जे वाटण आहे ते भेंडीचे काप आहेत त्यावर घालून घ्यायचं. मीठ, कोथिंबीर घालायची आहे आपल्याला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. हे घातलेलं सर्व साहित्य भेंडीला व्यवस्थित असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता भाजी शिजवून घ्यायची आहे. अशी नाही खायची बरं. आता भाजी शिजवण्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी चांगली फुटू द्यायची. त्यानंतर भेंडीचे काप घालायचे आहेत. पूर्ण भेंडी व्यवस्थित अशी एकत्र करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून भेंडी वाफेवर शिजवून घ्यायची आहे. भेंडी अजिबातही चिकट होणार नाही. आता झाकण ठेवते आणि अगदी 5 मिनिटात भेंडी तुमची शिजली जाईल. तर आता झाकण काढून दाखवते तुम्हाला भेंडी कशी शिजलेली आहे. आता भाजी व्यवस्थित अशी एकत्र करून घ्यायची आणि रंगावरून भाजी छान शिजलेली आहे लक्षात येते ना. तुम्हीसुद्धा करून बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.